हाय फ्रेंड्स, तर वृषालीच्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहे चिकन मसाला आणि त्यासाठी आपण हे स्वच्छ धुवून घेतलेले अर्धा किलो चिकन घेतले आहे। आपण आता त्याला हळद, मीठ, दही, अद्रक लसूणची पेस्ट लावून घेऊया। आपण त्याच्यामध्ये 1 चमचा हळद टाकून घेऊया आणि 2 चमचे अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेऊया आणि 2 चमचे दही टाकून घेऊया आणि 1.5 चमचा मीठ टाकून घेऊया आणि आपण त्याला चांगलं असं चोळून घेऊया। त्यासाठी हे वाटण घेतलेलं आहे। 1 कांदा, 1 टोमॅटो, लसूण, अद्रक, फुटाणे, धने, तीळ, जिरे आणि थोडं खोबरं हे आपण मिक्सर मधून ग्राइंड करून घेणार आहोत। आणि आता आपण फोडणीला हा कांदा टाकून घेऊया। गॅस पेटवते मी। हे 3 कांदे आहेत मोठे कापलेले। आपण याच्यात 3 टेबलस्पून तेल टाकून घेणार आहोत। मध्ये 2 विलायची आणि थोडा तेजपत्ता टाकणार आहोत आणि थोडा कढीपत्ता पण टाकणार आहोत। ते तडतडलं की आपण त्यामध्ये हे चॉप केलेले कांदे टाकणार आहोत आणि हा चांगला आता लाल होईपर्यंत आपण परतून घेणार आहोत। तोपर्यंत आपण हे वाटण मिक्सर मधून ग्राइंड करून घेऊया। बघा आता आपला कांदा चांगला असा लालसर झाला आहे। तर आता त्यामध्ये आपण हे चॉप केलेले बारीक टमाटर, 2 टमाटर आहेत ते आपण त्यामध्ये टाकून घेऊया आणि त्याला पण आपण परतून घेऊया। आता बघा हा टमाटर पण चांगला शिजला आहे। त्यात आपण त्याच्यात हा ग्राइंड केलेला मसाला टाकून घेऊया आणि हा आता मसाला आपण तेल सुटेपर्यंत चांगला परतून घेऊया। आता आपला मसाला चांगला परतून झाला आहे। त्याने असा तेल सोडला आहे। आपण त्यामध्ये आता हे सुके मसाले टाकून घेऊया। हा लाल मिरची पावडर आहे, चिकन मसाला, बटर चिकन मसाला आहे हा आणि हळदी पावडर। आता हे मसाले आपण यामध्ये टाकून घेऊया आणि त्यात परतून घेऊया। मग आता आपला असा मसाला चांगला परतून झाला आहे। त्याला बघा असं तेल सुटलं आहे, तेल सुटलं आहे। आता आपण त्यामध्ये हे चिकन टाकून घेऊया त्याला कोटिंग करून घेऊया मसाल्याची। तर आपण हे गरम पाणी करायला ठेवलं होतं, 1.5 तांबे आहे, आपण त्यामध्ये टाकून घेऊया। थोडं पाणी त्याला शिजण्यासाठी जास्तच टाकलं आहे, कारण आपण चिकन अगोदर शिजवून घेतलेलं नाहीये। आता ते त्या रश्श्यामध्ये चांगले शिजवून घेऊया आणि आता त्यावर झाकण ठेवून घेऊया आणि चवीप्रमाणे मीठ टाकूया। त्यावर झाकण ठेवून
एक 20 मिनिटं त्याला चांगलं शिजवून घेऊया। आता आपण त्याच्यावर झाकण ठेवून 20 मिनिटं त्याला शिजवून घेऊया। तर आपला चिकन मसाला तयार आहे। आपण आता तो ताटात काढून घेऊया। तर आपला हा चिकन मसाला तयार झाला आहे। तर तुम्ही त्याला भातासोबत खाऊ शकता, भाकरीसोबत खाऊ शकता। जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा।